नमस्कार. सक्षम फाउंडेशन पेठ वडगाव प्रस्तुत सक्षम नारी सन्मान 2026 या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपण समाजामध्ये जगत असताना आपल्या आजूबाजूला अशी विविध प्रकारची माणसं असतात जी खडतर प्रवासातून आपली एक वेगळी प्रेरणा घेऊन स्वतःला सक्षम बनवतात आणि इतरांनाही सक्षम बनवण्यासाठी प्रेरणा देत असतात. अशाच प्रेरणादायी लोकांचा प्रवास उलगडत असताना, जीवनपट उलगडत असताना आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्माननीय रेखा नाईक, ज्या CRP आहेत आणि शिक्षिका देखील आहेत. त्यांचा जीवनपट उलगडत आहोत. नमस्कार रेखा मॅडम, आपल्या या सक्षमच्या व्यासपीठावर मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्याला जो पुरस्कार देण्यात आलेला आहे, जो आदर्श समाजसेविका पुरस्कार आहे, हा समाज पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात अगोदर नमस्कार आणि सक्षम फाउंडेशनचं मनपूर्वक आभार की त्यांनी मला हा पुरस्कारासाठी योग्य समजलं. तर माझं नाव रेखा नाईक आहे. मी CRP उमेदची CRP म्हणून काम करते. तसंच समाजातील लहान मुलांचं मी शिक्षण देण्याचं काम करते. त्याची पायाभरणी करण्याचं मी एक चांगलं काम करते. सगळ्यात अगोदर थोडा प्रतिसाद कमी मिळाला आणि त्यानंतर लहान मुलांच्या मध्ये सुद्धा आई वडील कधी कधी घालवायचे नाहीत की बाबा काय करते. समाजातील मुलांचाच क्लास घेताना समाजातीलच महिला जर शिक्षणासाठी मोफत असताना क्लासला घालवत नसतील आणि ते मुलं फिरत असायची गल्लीतून वगैरे आणि उडाण म्हणजे एक भयंकर वातावरण म्हणजे समाजातील गल्लीमध्ये होतं. त्या मुलांना कुठेतरी सक्षम बनवण्याचं काम आणि त्यांचा पाया मजबूत करण्याचं काम मी करत असताना सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी प्रतिसाद दिला नाही सगळ्यांना. परत त्या मुलांच्या आई वडिलांची एकदा मीटिंग घेऊन, पालक मीटिंग, त्यांना समजावून सांगून त्यामध्ये मी त्यांना इन्व्हॉल्व केलं. त्यानंतर ही रेखा नाईक त्यांना समजली. 2019 पासून मी उमेदच्या बचत गटामध्ये काम करते, उमेदमध्ये काम करते आणि 2019 पासूनचा प्रवास माझा थोडा खडतर गेला. पहिल्यांदा बचत गटात यायला नकार बऱ्याच महिलांचा येत होता. बचत गट काय आहे नेमकं हे कुणाला माहित नव्हतं. फक्त कर्ज घेणं देणं एवढंच त्यांना वाटलं की बाबा कर्ज घ्यायसाठीच बचत गटात जायचंय. पण बचत गट म्हणजे काय हे त्यांना अजूनही माहित नाहीये. नेमकं त्यामध्ये उद्योग करायचा असतो, त्या उद्योगातून कर्ज घेऊन उद्योग करायचा असतो हे माहित नाही. फक्त कर्ज द्यायला बोलवायला लागले आणि ते घ्यायचंय हा त्याचा उद्देश नाहीये. तर कर्ज घेऊन ते उद्योग करावा आणि महिलांनी त्या उद्योगातून मोठ्या प्रमाणावर म्हणजे त्यांचं घरदार चालव, स्वतःचा विकास करावा हे त्या महिलांचं एक उद्दिष्ट आम्हाला वाटत होतं. काही महिला आल्या नाहीत पहिल्यांदा. नंतर मी उज्ज्वला गॅस हे एक म्हणजे त्यांना योजना सांगितली त्यांना आणि त्या योजनेच्या माध्यमातून बऱ्याचशा महिला आता गेल्या वर्षी जवळजवळ 200 महिला माझ्याकडे बचत गटात आणि सामावल्या आणि मी त्यांना ह्या योजना, बरेचशा योजना, PMFP वगैरे असे योजना देत असते. तसंच मुलांचा विकास आणि त्या समाजातील महिलांचा विकास ह्यासाठी कास्ट सर्टिफिकेट हे महत्वाचे एक गोष्ट मी जवळजवळ 50 महिलांचं जातीचे दाखले मी काढलेले आहेत आणि महिलांना त्यातून म्हणजे सक्षम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच लहान मुलांची प्रगती व्हावी. बाहेर आई वडिलांना फी जास्त देता येत नाही बाहेरच्या क्लासला घालण्यासाठी, तर मी मोफतमध्ये क्लासेस हे चालू केलेले आहेत आणि आता मुलांचाही प्रतिसाद छान आहे आणि मुलं येतात ही क्लासला. फार मोठा प्रवास आहे आणि याच्या पाठीमागे फार मोठा खडतर प्रवास आहे. पण त्याच्या पाठीमागे काहीतरी आपण जन्माला आलो तर काहीतरी देणं लागतो ही भावना आमच्या ताईंची आहे, त्या ठिकाणी दिसते आहे. सक्षमला कसं जोडलंय थोडक्यात सांगू शकाल? मी उमेदमध्ये आल्यानंतर माझ्या मैत्रिणीमार्फत सगळ्यात जास्त तिचं सहकार्य आहे पल्लवीचं आणि तिनं मला ह्या सक्षमला जोडलं आणि सगळ्यात सुजाता मॅडमांचं पण ही खूप आभार. त्यांनी मला ह्यासाठी योग्य ठरवलं की हा पुरस्कार सक्षमचा त्या देऊ इच्छितं. मॅडम पण म्हणजे समजून घेणारे आहेत आणि त्यांनी एक काबिल ठरवले की बाबा ह्या करू शकतात. बरोबर. मग आता पुरस्कार दिलेला आहे, तुम्हाला फार आनंद झालेला, पण या पलीकडे तुम्हाला आणखी सक्षमने काय दिले असं वाटतंय? सक्षमनं एक प्रेरणा दिली आम्हाला की बाबा पुढे जाण्यासाठी आम्हाला प्रेरणा दिली आणि महिलांना त्या पुढे घेऊन चालल्यात ह्या माध्यमातून की बाबा काहीतरी करू द्यात महिला आणि पुढे जाऊ द्यात एक यशस्वी उद्योजका म्हणून किंवा एक चांगल्या समाजसेविका म्हणून. जर पुरस्कार दिल्यानंतर ही महिला पुढे जाऊ शकते ही त्यांची भावना आहे, ही खूप छान वाटते मला. क्या बात है.
पण आपल्यासारख्या ह्या ज्या महिला आहेत, ज्यात तुम्ही आता CRP मध्ये आहात, शिक्षिका आहात, अशा प्रकारे समाजसेवा करणाऱ्या बऱ्याच ज्या महिला आहेत, ज्या समाजामध्ये आजूबाजूला आहेत, त्यांना देखील तुमच्यासारखे काहीतरी कार्यकर्तृत्व करायचं आहे. पण त्यासाठी काय प्रेरणा घेऊन द्याल तुम्ही, काय संदेश द्याल? सगळ्यात महत्वाचे की सपोर्ट नाहीये महिलांना, घरूनच सपोर्ट नाहीये. त्या भरपूर काही करू शकतात पण त्यांना घरातून सपोर्ट नाहीये. पण जशा बचत गटात यायला लागल्या तसं त्यांना कळायला लागलं बाहेरचं जग काय आहे आणि त्या माध्यमातून त्या पुढे जाव्यात असं वाटतंय आणि त्यांना पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय आणि त्या पुढे जातील असंही आम्हाला वाटतंय. आणि महिलांनी पुढे जावं. उद्योग आहेत पण त्या घरच्या घरी करतायत. त्यांना कधी कधी बाहेर ट्रेनिंगला सुद्धा महिला आमच्या जात नाहीत कोल्हापूरला, तर त्यांना गावात काय करता येईल, ट्रेनिंग देता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. क्या बात. म्हणजे एक ती प्रत्येक महिलेने काहीतरी शिकावं, आपल्याला काहीतरी उद्योग व्यवसाय निर्माण करावा, स्वतःचा विकास करावा, ही तुमच्या त्या पाठीची प्रेरणा आहे. तर मंडळी, आज या ठिकाणी आपल्या समोर आल्या ज्या रेखा नाईक ताई आहेत, ज्या CRP आहेत आणि समाजसेवा म्हणून मुलांचे क्लासेस घेत आहेत, जे इतर जी भटकणारी मुलं आहेत ती कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यावीत आणि त्यांचा देखील विकास व्हावा, ते शिक्षण घेऊन स्वतः पायावर उभा राहावेत अशी प्रेरणा घेऊन यावेळी ताई काम करत आहेत. तर अशा ताई आपल्या समोर या ठिकाणी आल्या, त्यांनी बहुमूल्य असा आपल्या समोर जो वेळ होता, आपला महत्त्वाचा या ठिकाणी दिला आणि जी आपली आतली जी प्रेरणा होती ती आमच्या समोर असल्या प्रेक्षक वर्गाला, महिला वर्गाला दिलेली आहे. तर ताई, या ठिकाणी आपण आलेला आहात. आमच्या सक्षम फाउंडेशन वतीनं आम्ही आपले आभार व्यक्त करतो आणि तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.